ठाकरेंच्या शिवसेनेचं आज तिरंगा आंदोलन पार पडणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडेल। मुंबईतील मैदानांच्या आरक्षणावरून ठाकरे सेना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। तर आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मुंबईतील मोकळे मैदान राहिली पाहिजेत यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज तिरंगा आंदोलनाला सुरुवात जयती केलेली आहे। या आंदोलनाचा पहिला टप्पा जो आहे तो रंगशारदा वांद्रे इथे असलेल्या नेव्हल डीसीच्या मैदानाच्या इथून होणार आहे आणि हे ते मैदान आहे जिथे आंदोलनाला थोड्या वेळात सुरुवात होईल आणि तिथे स्वतः आदित्य ठाकरे येतील। मात्र या मैदानाच्या आसपास काही बॅनर लावण्यात आलेले आहेत। हे बॅनर नेमके कोणी लावले हे अजून कळलेलं नाही। कोणी अज्ञात व्यक्तीने हे इथं बॅनर लावले आहेत। मात्र हे बॅनर लावले असताना काही गंभीर प्रश्न जे आहेत ते या बॅनरमधून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि थेट आदित्य ठाकरेंना कुठेतरी यातून टार्गेट करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। कारण हे मैदान नेमकं कोणी बांधलं, या सगळ्या मागे कोण होतं आणि यासोबतच दिनेश नायर कोण होता, असे मुद्दे जे आहेत ते या बॅनरच्या प्रश्नातून उपस्थित करण्यात आलेले। यासोबतच या मैदानाची सुरक्षा भिंत कोणी बांधली, तसंच आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना नेमक्या ज्या प्लास्टिक पॉलिसी आणल्या त्या नेमक्या कोणी आणल्या, अशा प्रकारचे गंभीर प्रश्न जे आहेत ते इथं विचारण्यात आलेले आहेत। एकूणच काय तर आदित्य ठाकरे मैदान आणि मुंबईतली मोकळी जागा वाचवण्यासाठी गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईतल्या अनेक भागामध्ये दौरे करतात आणि आजपासून त्यांनी या तिरंगा आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलेलं आहे। मात्र हे आयोजन करत असताना त्याच मैदानाच्या बाहेर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।